नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त ना? चला तर तुम्हाला मी आज हम्पीतील एका सुंदर अशा मंदिरात घेऊन जातो. या मंदिराचं नाव आहे हजाररामा टेम्पल. या मंदिराचं आर्किटेक्चर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. हे मंदिराचा मेन एंट्रन्स आहे. आपण ज्यावेळेस क्वीन्स बाथ कडून रॉयल एन्क्लोजर करून समोर लोटस महालकडे जातो, त्याच रोडला लेफ्ट साईडला हे मंदिर आहे. या मंदिरावरचं नक्षीकाम इतकं सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. या मंदिरावरती जे रॉयल एन्क्लोजर मध्ये त्यावेळेस दसरा उत्सव भरायचा, त्या उत्सवात वापरणारे हत्ती, घोडे, माणसं हे सगळं इथं चित्रित करून ठेवलेले आहे त्यांनी बाहेरच्या भिंतीवर. किती म्हणजे किती सुंदर नक्षीकाम केलेले आहे. सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये बारीक मध्ये त्यांनी हे केलेले आहेत. असं नक्षीकाम तुम्हाला एक कुठंच बघायला भेटणार नाही. हम्पी खरंच हेरिटेज, हेरिटेज म्हणजे हेरिटेज साईट आहे. आता हे जे आतलं मेन गर्भगृह आहे, तिथं पहिलं हा विष्णूचं मंदिर होतं. आतलं मेन गर्भगृहामध्ये खास गोष्ट बघायची झाली तर ह्या गर्भगृहामध्ये ना त्यांनी ब्लॅक स्टोन यूज केलेला आहे. त्या ब्लॅक स्टोनवरचं पण ना नक्षीकाम बघा किती किती बारीक नक्षीकाम आहे, छोटं-छोटं नक्षीकाम. आता या गर्भगृहात आत पहिलं विष्णूची मूर्ती होती, पण खंडित झाल्यापासून इथं कुणाची म्हणजे कुठल्या देवाची मूर्ती नाहीये. आर्किटेक्चर खरंच आश्चर्यकारक आर्किटेक्चर आहे का नाही? बारीक-बारीक नक्षीकाम, सगळ्या गोष्टी. हे मंदिराच्या बाहेरचा सभामंडप आणि हे मंदिरावरती ना पूर्ण हे मंदिर खास ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे, की या मंदिरावरती पूर्ण रामायण कोरलेलं आहे. एक-एक, एक-एक गोष्टीचा. आता हे जे बघत आहेत तुम्ही ते राम-सीतेचा विवाह, रामाने बाण उचललेला, ह्याच्यापासून पूर्ण बारीक गोष्टीपासून सगळं हे केलेलं आहे. ह्या मंदिराची रचना बघा, किती किती सुंदर आहे. ह्या मंदिरावर आता इथून जे रामायण सुरू होते ना, रामाच्या लग्नापासून, रामानं बाण उचलून लग्न झाल्यापासून ऑलमोस्ट पूर्ण असं पूर्ण मंदिराच्या सर्कलमध्ये ना, एक-एक, एक-एक मूर्ती असं दर्शवते. सीतेचं अपहरण केलेलं, अ, हनुमान सीतेला सापडण्यासाठी गेलेला, अंगठी घेतलेली, सीतेमाताला अंगठी दाखवलेली. या सगळ्या गोष्टी पूर्ण अशा चौकोनमध्ये ना, पूर्ण चौकोनमध्ये त्यांनी पूर्ण रामायण असं चित्रित केलंय. सगळ्या बारीक-बारीक गोष्टी, बारीक-बारीक गोष्टी म्हणजे रामायणाचं पूर्ण राम ज्यावेळेस सीतेला हुडकण्यासाठी किष्किंधा नगरीमध्ये पोहोचले ना, त्यावेळेसची पूर्ण तिथून पुढची पूर्ण संपूर्ण कथा इथे चित्रित केलेली आहे. तुम्ही जर हम्पीत गेलात ना, हे मंदिर कधीच विसरू नका, कधीच. या मंदिरात जाऊन 10-15 मिनिटं टाईम काढा. या मंदिरातले पूर्ण सगळ्या मूर्त्या, आर्किटेक्चर सगळं बघून या. खूप काही या मंदिरात बघण्यासारखं. खूप सुंदर असं मंदिर आहे. चला तर हे झालं आता हजाररामा टेम्पल. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असंच एक स्मरणीय नवीन मंदिर दाखवतो हम्पीमधील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाट बघा पुढच्या व्हिडिओची.